केतन अग्रवाल प्रकरणाच्या नंतर अगदी देशभरात या प्रकरणाची चर्चा झाली। विवाहात केल्याच्या नंतर जोडीदार कसा असावा, त्याचबरोबर ती जोडीदारावरती विश्वासार्हता अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे आता अनेक जण लग्न करण्यापूर्वी संबंधित जोडीदाराची अधिकची माहिती जी आहे ते डिटेक्टिव्हच्या माध्यमातून गोळा करतात आणि त्यानंतर विवाह केला जातो। सध्या खरं तर या संदर्भात तरुणांना काय वाटतं ते आपण जाणून घेऊयात। खरं तर आता डिटेक्टिव्हची गरज अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते। तुम्ही या सर्व गोष्टींकडे कसं बघता? खरं तर लग्न करताना आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की मुलगा काय करतो, मुलगी काय करते। मुलाने देखील बघितलं पाहिजे की मुलगी काय करते आणि मुलीने देखील बघितलं पाहिजे की आपण ज्या व्यक्तीवर आयुष्यभर राहणार आहे ती व्यक्ती काय काम करते, काय नाही करत, ह्या गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे। आज तुम्ही आता 2-3 दिवसापूर्वीचं उदाहरण घ्या, बारामतीमध्ये जे प्रकरण घडलं, म्हणजे काही पैशासाठी, ते इन्शुरन्सच्या पैशासाठी एका जिवंत माणसाला त्याची समाधी मान्यता देत होती। मग खरं तर असे प्रकार काय घडतात ते? जर आपल्या आयुष्याचा जोडीदार चांगला जर निवडत असेल तर त्याची आपण थोडीशी माहिती घेणं हे अतिशय काळाची गरज आहे आता। नाही तर काय होतं आता की ते विशाल अग्रवाल प्रकरणात आपण बघितलं, त्या प्रकरणात त्या लोहगाडावरनं त्या मुलाला ढकलून दिलं। खरं तर जर तुम्हाला जोडीदार नसेलच पाहिजे तर तुम्ही डायरेक्टली नाही म्हणून सांगा, पण एखादा जीव काही घेऊ नका तुम्ही। आणि असे प्रकरण होत असताना आपण खरं तर हे सिक्रेट एजन्सी असेल किंवा आपली काय गुप्तचर यंत्रणा असेल, ह्या माध्यमातून मुलाने असो मुलीने असो ह्याची आपण माहिती काढली पाहिजे की आज मुलगा काय करतो, मुलगी काय करते। एखाद्याचा जीव घेणं हा त्यामध्ये सोल्युशन नसतं आणि तो मुलगा मुलगी हा म्हणजे एखाद्या कुटुंबाचं सर्वस्व असतात आणि त्या घरावर अतिशय दुःखाचा डोंगर येतो। मग आपल्याला जर पसंत नसेल किंवा काही नसेल तर आपण अगोदरच त्या सगळ्या विषयाला फुलस्टॉप लावलेला बरा असतो। आपण घरच्यांच्या जबरदस्तीने जर विवाह करत असाल तर घरच्यांना तुम्ही कन्व्हिन्स करा की बाबा माझा विवाह मला करायचा नाही त्या व्यक्तीसोबत, परंतु अशा काही गोष्टी पुढे जाऊन होणार असतील तर आपण कुठंतरी थांबलं पाहिजे। तर आता डिटेक्टिव्हची गरज खूप प्रमाणात वाढते। बऱ्याचशा तरुणी अशा डिटेक्टिव्हकडे त्यांचा मोठा कल आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं, ही आता काळाची गरज बनलेली आहे का? पहिले तरी समजा घरचे कुटुंबिक हे सर्व माहिती काढून घ्यायचे किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून माहिती मिळायची, मात्र आता डिटेक्टिव्ह किती गरजेचं आहे? नाही, खरं डिटेक्टिव्ह असो नसो हा विषय नाही आहे, पण परंतु मुलाने असो किंवा मुलीने असो या गोष्टीची माहिती घेणं गरजेचं आहे की आपण ज्या व्यक्तीवर आपल्याला आयुष्यभर राहायचं आहे तो व्यक्ती काय करतो काय नाही करत ह्याची माहिती 100 नाही 101% आपण काढलीच पाहिजे। डिटेक्टिव्ह शेवटी ज्याच्या पद्धतीचा ज्याचा विषय असतो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने बघत असतो, परंतु आपण ज्या व्यक्तीवर आयुष्यभर राहणार आहे त्याची माहिती ही 100% काढली पाहिजे। तर आपण बघू शकतोय की ज्या जोडीदारासोबत आपल्याला विवाह करायचा आहे ते करत असताना त्या संदर्भातली अधिकची आणि विस्तीर्ण माहिती आपल्याकडे पाहिजेच असं मत खरं तर तरुण व्यक्त करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।